श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आज आपण अजून एक स्वामींची लीला घेऊन आलो आहोत. स्वामींच्या लीलांना खूप प्रेम द्या. मुसलमान जमानदार यांच्यावर स्वामींचा कृपाहस्त कसा झाला ही लीला आपण बघणार आहोत. त्या मैदर्गी गावात स्वामींचा आणखीन एक मुसलमान परमभक्त होता. तो सरकारी नोकरीत जमादाराचे काम करी. तुरुंगात जे कैदी असायचे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्या मुसलमान जमादाराची स्वामींवर खूप विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती. स्वामींचे अखंड नाम घेत निष्कामी कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या स्मरणात जगायचा. त्याचे हे स्वामी प्रेम घरच्यांना अजिबात आवडत नसे. म्हणून जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी राहून घालवीत असे. कामावर असताना तो सतत स्वामींचे स्मरण करीत असे. एकदा असेच संध्याकाळी त्याचे मन स्वामी स्मरणात गुंतलेले असताना तो कैद्यांना परत तुरुंगात आणीत होता. इतक्यात एक कैदी जमादाराची नजर चुकवून आणि तुरुंगाच्या बाजूला खंदकात लपून बसला. रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा विचार होता. तुरुंगात आणल्यावर तेव्हा त्याचे कैदी मोजले तेव्हा त्याच्या लक्षात आले की एक कैदी कमी होता. जमादार मनातून घाबरला, कारण इतकी वर्ष इतमानाने काम करून आता ह्या वयात ठपका त्याच्यावर बसला असता. त्याला लवकरच मिळलेली पेन्शन मिळली नसती, शिवाय कडक शिक्षा भोगावी लागली असती. आपल्याकडून कामचुकारपणा झाल्यामुळे फार दुःखी झाला. जमादार स्वामींची प्रार्थना करू लागला. हात जोडून त्याने आगतिकाने स्वामींना हाक मारली, स्वामी, एक कैदी पळून गेलेला आहे. तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारे मोठे संकट टळेल. हा कैदी मिळाला तर मी नोकरीचा राजीनामा देऊन आजन्म तुमची सेवा करेन, तुमच्या ऋणात राहीन. स्वामी, मला मदत करा. तो मुसलमान जमादार रात्रभर त्या कैद्याचा शोध घेत होता, परंतु त्याचा शोध लागला नाही. जमादार हैराण झाला. त्याचे स्वामी स्मरण मात्र चालू होते. पहाटे त्याचा डोळा लागला. स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला. तेव्हा स्वप्नात जमादार सुखावला. इतक्यात एक स्वार त्या जमीनदारापाशी आला आणि जमानदाराला उठवत म्हणाला, हा कैदी घे, इथेच खंदकात लपला होता. जमादाराला परमानंद झाला. जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, कारण तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते. स्वामींनी आपल्या परमभक्ताचे रक्षण केले. तो मुसलमान जमानदार मामलेदाराकडे गेला आणि आदल्या रात्री झालेली हकीकत त्यांना सांगून आपल्या नोकरीचा त्याने राजीनामा मागितला. मामलेदाराला हे सर्व ऐकून आश्चर्य वाटले. त्यानंतर तो मामलेदाराला घेऊन त्या कैद्याकडे गेला. तेव्हा कैदी म्हणाला, मी खंदकात लपलो होतो. काळोख्याचा फायदा घेऊन माझा पळून जाण्याचा विचार होता, परंतु तितक्यात एक घोडेस्वार तेथे आला आणि मी तेथे लपलो होतो. तिथेच घिरट्या घालत होतो. त्याच्या डोळ्यात जरब होती. तो माझ्याकडे रोखून बघत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले, तो स्वार अत्यंत तेजस्वी होता. त्याच्या भोवती प्रकाश पडलेला होता. त्यामुळे मला पळून जाता येईना. पहाटे त्याने मला तीक्ष्ण आवाजात हाक मारली. तेव्हा मी घाबरून गेलो होतो.
आणि खंदकाच्या बाहेर आलो. त्याने मला ओढत ओढत जमानदारापुढे उभे केले आणि तो स्वार अदृश्य झाला. मामलेदाराच्या लक्षात आले की स्वामीनिष्ठ मुसलमान जमादाराच्या रक्षणाकरता स्वतः श्री स्वामी समर्थ अक्कलकोटहून मैदर्गीला आले होते. मामलेदाराने जमादाराला नमस्कार केला आणि त्याने लगेच त्याचा राजीनामा मंजूर केला. पुढे त्या जमादाराने प्रपंचाचा त्याग करून स्वामींच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले. जमादार अक्कलकोट येथे आल्यावर श्री स्वामींनी चोळप्पांना सांगितले. चोळ्या, ह्या जमादाराला रोज 2 वेळा जेवण देत जा. चोळप्पांनी 8 दिवस स्वामींची आज्ञा पाळली. जमादार स्वामींभोवती सावलीसारखा फिरत होता. हे चोळप्पांना सहन होईना, म्हणून त्यांनी जमादाराला स्वामीपासून लांब ठेवले. स्वामींना हे सर्व कळत होते. एक दिवस स्वामींनी जमादाराला जवळ बोलवले. त्याला आपल्या पादुका दिल्या. स्वामींच्या पादुका मिळाल्या म्हणून तो खूप आनंदी झाला आणि तो त्या पादुका घेऊन मैदगीरला आला होता. तो भक्तीने त्या पादुकांची पूजा करू लागला. जमादाराची स्वामींनी खूप भरभराट केली आणि पादुकांच्या दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली. स्वामींची लीला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.